सो हे गाईज, आज आपण चाललो होतो आपल्या घरच्या वावरामध्ये. तर आपल्याला घरच्या वावरामध्ये काम होतं कापूस याचायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली घरच्या वावरातली तूर काढली. तर तुरीच्या जे शेंगा डांगोळ गिंगोळ पडेल असते की नाही खाले, ते बी याचणं होतं. तर आता आम्ही आमच्या घरच्या वावरात चाललो, मी आणि अनु. आम्ही दोघं मिळून आता घरच्या वावरातला कापूस आणि तेवढ्या शेंगा डांगोळ आणू घरी. चला तुम्हाला दाखवतो आमच्या शेताचा रस्ता. आता पूर्ण हे सर्व वावरातल्या तुरी सोंगल्या. तर आता काही भीती एवढी वाटत नाही, नाहीतर मग तुरी मोठाल्या असल्या की भीती वाटते. कारण की इकडे पहिलीच गोष्ट म्हणजे इकडे वाघ सुटेला आहे. आणि एकच वाघ नाही तर किती सारे वाघ आहेत. आणि हे वाघ म्हटलं म्हणजे पहिली गोष्ट तर इकडे भेंडोळच्या जंगलात दिसला. आणि ते काय म्हणतात भास्तनच्या जंगलात दिसला. एक म्हणजे कुरणगाडमध्ये बी दिसला म्हणतात. मागच्या वेळेस म्हणजे पावसाळ्यामध्ये नदीला पाणी होतं, पूर्णा नदीले. तर पूर्णाच्या नदीच्या म्हणजे जो रस्ता होता की नाही नदीच्या अंदर जायचा, त्या नदीच्या गोल गोल फिरत होता तो वाघ. म्हणजे तो बिबट्या होता शायद. आणि इकडे पण बिबट्या सुटलेला आहे म्हणतात. आणि आम्हाला 2 दिवसा अगोदर माहिती पडलं की आमच्या वावराकडे बी बिबट्या दिसला म्हणतात 1-2 जणाला. तरी पण आता जे आहे ते तर करावंच लागेल. आपल्या वावरामध्ये कापूस फुटलेला होता आणि मम्मी काही घरी नाही, मम्मी गेली होती बहिणीच्या घरी. तर मग ते आपल्यालाच करावं लागेल आता, त्याला तर काही इलाज नाही. मग अनु आणि मी ते कापूस याच्याला जात आहे. एकदा तर असा विषय झाला होता, अनु आणि मी शेतातून घरी जात होतो. तर इथं अनुची चप्पल सटकली होती पायातून पाणी असताना. तर या पाण्यामध्ये चप्पल इकडे वाहून चालली होती. मी माझी चप्पल काढून टाकली आणि चप्पलच्या मागं पळत निघालो तिथपर्यंत. तिथं जाऊन चप्पल पकडली होती. तर फायनली भावांना आपण आपल्या शेतामध्ये पोहोचलो. हे आपलं वावर, हे इकडलं आम्ही नेचलं. आणि हे इकडे जे राहिलं की नाही हे दिसून राहिलं तुम्हाला फुटेल. आम्ही काल पण आलो होतो. आम्ही काल इकडचं येचलं पूर्णपैकी. आता तिकडचं राहिलं ते आज येचून काढतो. थैली वगैरे घेऊन आलो आम्ही आमच्या शेतामध्ये. आता थैली इकडे आतमध्ये लटकून देऊ आपण. इथं थैली लटकून अनु तर चालत येता येताच थकून गेली. काय रे बा, थकली म्हणते अनु. आता कापूस कसे काय यायची काय माहिती बिचारी. तर आता आपल्याला हे येत नाही. अनु त्याच्यामधली ती हे काढणं वटी. आता आम्हाला वटी करून पूर्णपैकी वेचून घेणार. अनु तर हसूनच राहिली बा, थकली वाटते बिचारी. हे काल आमची पाण्याची कॅन इथंच ठेवली होती आम्ही ना, कारण की आम्हाला घरी जाणं होतं लवकर. तर पाणी काही संपलं नव्हतं, तर हे कॅन इथं ठेवली होती. आता हे वटी, आणखी या थैलीमध्ये पण एक वटी आहे, ते घेणं. वटी करून आम्हाला दोघांनी पण कापूस येचणं. तर भावांना अशा प्रकारे अनु हे आता या फळक्याची वटी करत आहे हा कापूस याच्यासाठी. जशी अनु वटी करीन तशी सेम आपल्याला बी वटी करायची. आणि आपल्याला दिवसभर धंदा काहीच नाही, फक्त कापूस येचणं. आणि हे जे तूर सोंगेला की नाही, या तुरीच्या जे डांगा राहिल्यात खाली पडेल किंवा शेंगा राहिल्यात ते फक्त आम्हाला येचणं. पहिला कापूस येचणं आहे, मग त्याच्यानंतर हे करणं आहे. म्हणजे एकसाथ 2 कामं. आता बघू आज होतात की नाही होत. नाही जर आज झाले तर मग उद्या करू. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि लाईक फॉलो सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे काही मिस्टेक झाले असेल तर ते तुम्ही समजून घ्या. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करा मग पटापट सबस्क्राईब. बघू आपण आता आपल्या चॅनल आहे वावर आज होते की नाही होत. काहून तोंडाला कशाला बांधता तू? काळी आहेस ना तू, काळीच दिसणार आहेस. काहून बोलू नाही? अरे तू काळी आहेस तर काळीच दिसणार आहेस ना, तोंडाला बांधून काही फायदाच नाही. आम्ही बायबरोबर बांधतो का तोंडाले? नाही बांधत नाही. काळं पडलं चालेल माणूस, पण बांधायचं नाही. आणि पोरी पाहे पोरी काय हे ती तंबे. बरं तेच जाऊ द्या. बांधलं तर आपण बांधायचं नाही, कारण आपण ठाम पण एकाच मार्गावर चालायचं. ते म्हणजे चेहरा काळा पडलाच चालेल किंवा गोरा पडलाच चालेल. बघून घेऊ. मला आता दाखवतो आम्ही कापूस कसा येतो. तो अनु हे 2 बेले घेऊन जात आहे आणि आपल्याला हे 2 बेले नेणार आहेत. तर आता पाहू शकता तुम्ही कापूस कसा येतो.
अशा प्रकारे आपल्याला कापूस वेचावं लागते. आता मोबाईल हातामध्ये आहे म्हणून बरोबर जमत नाही आहे, मग दोन्ही हाताने वेचावं लागते. हे असं चालू आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आम्ही एक वेळ हा कुठं प्रकारे एक कापूस येतला पूर्ण एक वेळ आम्ही इथून काढला. आता अनुचं तरी असं चालूच आहे. आता 11 वाजले तर म्हटलं चला आता आपण जराशी पेट पूजा पण करून घेऊ. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो तिकडे आपल्या झोपडीमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण आता झोपडीच्या जवळ आलो. हे आपली झोपडी, तिथं डब्याला अटकवलं आहे. तर आता अनुचं म्हणणं आहे की आपण जेवण करून घेऊ कारण की टाईम लय झाला. तर आता आम्ही आमच्या वटं सोडणार आहे. अशा प्रकारे आम्ही कापूस येतो. आता ही ओटी आम्ही सोडून टाकतो. तर मित्रांनो, म्हणून आपल्या टिफिनची थैली काढली आणि हे आपली पाण्याची कॅन. इकडे हागाची डबी व्यतकी काय आम्ही हे घेतली इकडे बाहेर. आता आम्ही इथं बाहेर जेवणार आहे. आणि इकडे म्हणून पूर्ण भाजी सांडवली वाटते. आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहे. टिफिनचे दोन्ही डबे आणले, एकाच्यात भाजी एकाच्यात चपात्या आहेत. तर आता विचार चालू आहे भाजी गरम करायचा, कारण आपण भाजीमध्ये मटण आणली आहे. मटण थिरली असेल तर आपण बघू, नसेल थिरली तर आपण गरम करू. आपल्याकडे इथं सर्व सुविधा आहेत. इथं आपली माचीस पण आहे. भाजी तर काही थिरली नाही. भाजी तर बघू शकता तुम्ही. डायरेक्ट चेहरा पाहून घ्या भाजीमध्ये. हे बघा चेहरा. हे आपली बायको. याच्यामुळे हे अशी तरीची भाजी खावं लागते आम्हाला. आणि वावरात तरी मोकळी होते आणि मला बी मोकळी करते. तरी घरी चांगल्या चांगला कवरून खाऊ घालते बिचारी. आता आपण जेवण करू. वावरात जेवण करायची मजा बस वेगळीच असते बरं काय. हे बघा कांदा, पाण्याची कॅन. वा वा. तर भेटू आपण जेवणाच्या नंतर. आता आपलं जेवण झालं, तोंड बी जाऊन राहिलं, पाणी गिनी पेलो. पण आता जरासा आराम करतो. त्याच्यानंतर आपल्याला डबल कापूस चालला नाही. तर तुरीच्या डांगा आणि शेंगा ते उद्या येत ना, कारण आज तरी होणार नाही असं वाटते. आता बघू आपण 4-5 वाजेपर्यंत आणखी इथं थांबायचं आहे. तर मित्रांनो, आता आपलं जेवण झालं. थोडंफार अंग टाकेलं होतं, पण म्हटलं जाऊ द्या, अंग टाकून काही फायदा नाही. त्याच्यानं आपण चला म्हटलं येऊ इकून चक्कर मारून पाहू. म्हटलं कुठं काही दिसते काय, म्हणजेच की तुरीच्या शेंगा वगैरे या तुरीच्या डांगा वगैरे काही दिसतात का पायासाठी निघालो आहे आता मी. तर इथं आपल्या तुरीचा गंज होता आणि पहा हे अशा प्रकारे तुरी आपल्या सांडलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे. हे बघा खूप साऱ्या तुरी सांडलेल्या आहेत. याच्यामध्ये पण तुरीचं मातेरं आहे. हे आईनं काढलं होतं मातेरं थोडंफार, आणखी याच्यात आहे. हे अशा प्रकारे तुरीच्या शेंगा राहिल्या असतात. म्हणजे ह्याच्या कुठं आहेत बरं, अशा शेंगा कुठंच आहेत, पण खूप साऱ्या शेंगा निघतात. ते म्हणतात ना थेंबा थेंबाने साचे थळं, तसंच काहीतरी. बघू शकता तुम्ही. हे बघा हे अशा प्रकारे तुरीच्या शेंगा. आणि हे शेंगा आपण कधी नेले नाही. हे शेंगा दुसरे लोक घेऊन जातात किंवा मग याच्यामध्ये ढोरं चारतात. तर अशा प्रकारे आपल्याला शेंगा पूर्ण जमा करायच्या आहेत. आणि हे हुशाक नाही तर मिनिमम पायली, 1.5 पायली, 2 पायली तुरीच्या शेंगा निघू शकतात. इथल्याच शेंगा पडलेल्या असतात. हे आपल्या शेतामधलं धाबं, जे की जिगाव प्रकल्पामध्ये आपण शेत गेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला या शेत धाब्याचे पैसे भेटतात. आणि अशा प्रकारच्या 12 रूमा केलेल्या आहेत. म्हणजे मागं पुढे रूम आहे. हे एक आणि त्याच्या मागे एक, हे एक आणि त्याच्या मागे एक. म्हणजे हे आता हे 2 दिसतात की तुम्हाला, त्याच्या मागे आणखी 2 आहेत. म्हणजे 4 रूम आहे, 4 रूम आहे आणि 4 रूम आहे. म्हणजे 4 त्रिक 12 रूमा आहेत आपल्या. तर अशा प्रकारे आपल्याला या धाब्याचे पैसे भेटणार आहेत. त्यामुळे आपण हे धाबा बांधलं इथं. तर मित्रांनो,
हा असला आम्ही एवढा कापूस, आणि तो एवढा अशामुळे असला की आम्ही थोडंफार बसून राहिलो होतो आणि एक रील पी शूट केली, त्यामुळे आज आपला कापूस एवढाच झाला. आणि तसं बी लवकर घरी जाणं होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त कापूस वेचला नाही. आणि आता आपण जात आहे घरी. तर आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की एकदा सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.